नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपले शेतकरी मित्रांचं मनापूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 23 मार्च आपण आलतो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक 900 ते 1000 मध्ये आणि वर सुद्धा जाऊ शकते, कारण की आवक वाढ चालू आहे। एक नग येतोय आणि बघू काय बाजारभाव निघतो। आज खूप आवक आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजारभाव सांगत असतो आणि प्रत्येक क्वालिटीचा बाजारभाव, प्रत्येक क्वालिटीचा कांदा आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवत असतो। जशी क्वालिटी असते तसं बाजारभाव जात असतो कांद्याला। आणि मित्रांनो, शनिवारी आपण बघितलं कांद्यामध्ये म्हणजे दोघं लाल आणि उन्हाळ दोघं कांद्यामध्ये बाजारभावामध्ये बदल झाला होता। तर लाल कमी गेला होता आणि उन्हाळ चांगला जात होता। आज बघू काय बाजारभावामध्ये बदल होतो का, उन्हाळ्याला बाजार भेटतो का नाही, सगळं आपल्याला व्हिडिओमध्ये कळणार आहे। आणि लालचा काय बाजारभाव राहतो सगळं आपल्याला व्हिडिओमध्ये कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। आत्तापर्यंत आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या। दररोज कांदा लिलावचे व्हिडिओ बघण्यासाठी सरासरी हायस्ट काय निघतं काय पूर्ण बघितल्यानंतर कळणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ लाईक करा। चला भाऊ बघू। मित्रांनो, लिलाव चालू झालाय। पहिलीच लाईन आहे, पहिलंच नाक बघतोय। काय भाव गेले? 626 रुपये। बघू शकतो क्वालिटी कांद्याची, 626 रुपये, 626 रुपये मिक्स साईज। कुठले आपण? सिंदवड ठीक आहे। उन्हाळचा नगे बघू शकतो। काय भाव गेले माऊली? 1000 रुपये पूर्ण, 1000 रुपये बघू शकतो। 1000 रुपये। कुठला आहे कांदा? लाडू। पहिलीच खेप आले ते आधी? किती गेले होते आधी? 1220 रुपये गेले होते। हाच कांदा होता? बरं। कोणतं बियाणं यायचं? येलोरचं बियाणं आहे, ठीक आहे। काय भाव गेले? 690 गोल्टी मीडियम मिक्स आहे बघू शकतो। 690, 690 रुपीज। कुठले आपण? अच्छा, भूत्यानं। आधी आले होते का? शनिवारी आले होते? बरं, ठीक। बघू शकतो मी उन्हाळचं नक्की। काय भाव गेले? 1191, 1191 रुपीज, 1191। कुठला आहे कांदा हा? अच्छा, पहिलीच खेप आहे का? आधी आले होते? पहिलीच खेप आहे ना, ठीक आहे। कोणतं बियाणं यायचं? बरं, कोणतं बियाणं साहेब याचं? घरगुती बियाणं, ठीक आहे। पुढं बघू। काय भाव गेले माऊली? 700 रुपये, 700 रुपीज बघू शकतो क्वालिटी कांद्याची, 700। कुठला आहे कांदा? बहादुरीचा कांदा आहे। शनिवारी होते का? शनिवारी होते? किती गेले होते तेव्हा? आज चांगले गेले? बरं, ठीक। काय भाव गेली गोल्टी? फिक्स मध्ये का? 300 मध्ये फिक्स, 300 रुपीज। आणि कांदा 700 रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे, ठीक आहे। मीडियम गोल्टा। कुठले आपण? रानवड, 700 ऑनियन, ठीक आहे, चालेल। रानवड। आणि शनिवारी किती गेले ते? बरं, ठीक। बघू शकतो मी साईज आहे, लाल कांदा आहे। काय भाव गेले माऊली? 911 रुपये, 911 रुपीज। शनिवारी होते का? शनिवारी नव्हते। बरं, 911 रुपये जायले। कोणतं बियाणं यायचं? नारळी बियाणं आहे ना, ठीक आहे। बघ शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेले? 980 रुपये, 980 रुपीज। कुठला आहे कांदा हा? आसवली। बघ शकतो 980 रुपये जायले। 45 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे। आणि शनिवारी किती गेले ते? शनिवारी 11. अच्छा, आज कमी गेले भरपूर। सारखं माल आहे ना? बरं, हां, एकसारखं माल आहे, एक साईज आहे। आणि कोणतं बियाणं होतं याचं? नारळ बियाणे, ठीक। बघू शकतो मी। काय भाव गेले? 1300 रुपये उन्हाळचा ना घे, बघू शकतो मी, सुपर आहे। कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणे, 1300 रुपये, 1300 रुपीज। शनिवारी होते का तुम्ही? किती गेले तेव्हा? लाल होते का? अच्छा, हा पहिली खेप आहे काही? बरं, ठीक आहे, ठीक। पुढं बघू। काय गेली उन्हाळ गोल्टी? 300 रुपये फिक्स मध्ये का? 300 रुपीज फिक्स रुपये, ओके। पुढं बघू। काय भाव गेले माऊली? 742 रुपये लाल कांदा आहे बघू शकतो तुम्ही, 742 रुपये, 742 रुपीज। कुठला आहे कांदा काका? खडकजामचा कांदा आहे। शनिवारी होते का तुम्ही? नव्हते ना, ठीक। पुढं बघू। काय गेली गोल्टी?
370 रुपये गोल्टी फक्त 370 रुपीज. कुठले आपण आडगाव. ठीक. 326 गोल्टी 326 रुपीज. कुठली गोल्टी वडाळी भोई ना. ठीक. बघ शकता तुम्ही उन्हाळे काय भाव गेले साहेब. 1352 रुपये ना. 1352 रुपीज. कुठला आहे कांदा. अच्छा किती खेपी. पहिलीच खेपी ना. कोणतं बियाणं होतं त्याचं. घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. पुढं बघू. बघ शकतो उन्हाळ्याचा नाही 1215 रुपये 1215 रुपीज. कुठला आहे कांदा हा. सुकेण्याचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं त्याचं. घरगुतीचं बियाणं. आणि शनिवारी होते तुम्ही किती गेलेत शनिवारी. 1350 रुपये गेले. ठीक आहे. आज आवक वाढली. ठीक. बरं 50 ते 55 साईज आहे कांद्यात. पुढं बघू. 950 रुपये. बघ शकतो 915 रुपीज. उन्हाळा लगे. कुठले आपण देवगाव. बर 950 रुपये. 45 ते 55 साईज पर्यंत कांदा आहे. शनिवारी होते का नाही ना. ठीक. बघ शकू क्वालिटी कांद्याची. उन्हाळचा नगे एक साईज माल आहे पूर्ण. 45 ते 55 साईज मध्ये कांदा आहे. कुठला आहे कांदा. अच्छा किती गेले. 1371 रुपये 1371 रुपीज. बरं ते शनिवारी होते का तुम्ही. बरं पहिलीच खेप आहे. कोणतं बियाणं बोलले याचं. प्रशांतचं बियाणं आहे ना. ठीक आहे. चालेल. पुढं बघू. ठीक. बघ तुम्ही गोल्टी आहे. काय भाव गेली गोल्टी. 425 रुपये. आणि ते काय कांदा होता 600 रुपये कांदा गेला. 600 रुपीज. आणि 400 रुपये 400 रुपये. कुठले आपण रेडगाव ना. बरं ठीक आहे. बघतो तुम्ही क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले माऊली. 750 750 रुपीज. कुठला आहे कांदा. बरं ठीक आहे. 750 रुपये. काय भाव गेले. 781 781 रुपीज. 781. कुठला आहे कांदा. उर्दूचा कांदा. कोणतं बियाणं आहे. शनिवारी किती गेले ते 851 गेले. आज कमी गेले. ठीक. काय भाव गेले माऊली. 790 रुपये 790 रुपीज. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. 790. कुठला आहे कांदा. वडाळी भोई. आणि गोल्टी काय गेली. गोल्टी किती गेली. 300 मध्ये फिक्स का. फिक्स मध्ये 300 300 रुपीज. कोणतं बियाणं व्हायचं. बरं ठीक. ही गोल्टी किती गेली. काव बघ शकतो उन्हाळ्याची गोल्टी 300 रुपये जायले. 300 रुपीज. 300 रुपये. कुठले आपण जोपूळ. ठीक. आणि कांदा काय गेला. 1260 रुपये 1260 रुपीज. 1260. 45 ते 55 साईज मध्ये कांदा आहे. 1260 1260 रुपीज. शनिवारी होते पहिलीच खेपे. किती गेले होते शनिवारी. 1360. आज कमी गेली. अच्छा कोणतं बियाणं यायचं. ठीक आहे चालेल. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही सुपर गोल्टी. काय भाव गेली. 511 रुपये फक्त. 511 1511 रुपीज. कुठला आहे कांदा. सोग्रसचा कांदा आहे. आणि शनिवारी होते का काय कांदा आणला होता. किती गेला होता कांदा. 1345 गेला होता. बरं ठीक आहे. पुढं बघ. बघ शकतो तुम्ही मीडियम गोल्ट आहे. काय भाव गेले. सांगा ना काय भाव गेले. 730 गेले. 730 रुपये 730 रुपीज. 730. आणि गोल्टी किती गेली. 300 फिक्स मध्ये. बरं 300 रुपीज. कुंभारी ना. बरं याचं कोणतं बियाणं होतं. घरगुती बियाणं. ठीक आहे. बघ शकतो मी उन्हाळ्याचं नगे. काय भाव गेले. 50 ते 60 पर्यंत साईज. 1200 रुपये जायले. 1200 रुपीज. कुठला आहे कांदा. सटाण्याचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं. अच्छा शनिवारी होते तुम्ही. पहिलीच खेप आहे का. बरं पहिलीच खेप आहे. पुढं बघू. काय भाव गेले माऊली. 725 725 रुपीज. 725.
कुठला आहे कांदा हा? पुरी पुरीचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं त्याचं? ते चायना चायना बियाणं आहे. ठीक आहे. शनिवारी होते का तुम्ही? होतो ना किती गेले होते शनिवारी? 700 रुपये गेले होते. आज बरे गेले. 15 रुपये वाढ हां अच्छा ठीक. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 1201 रुपये मीडियम साईज कांदा आहे. 1201 रुपये. कुठला आहे कांदा? नांदगाव. कोणतं बियाणं होतं त्याचं? हे घरगुती जा घरगुती बियाणं. शनिवारी किती निघाले तो? नव्हते 9 येईल का? अच्छा ठीक आहे. पुढं बघू. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेले? 1251. बघ शकतो तुम्ही उन्हाळी 1251 1251 रुपीज. कुठला आहे कांदा काका? सिन्नर. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती. शनिवारी होते का तुम्ही? किती गेले होते? 1300. आज कमी गेले? अच्छा आवकमुळं. ठीक. आणि हे किती गेले? एकच आहे पण हे साईज आहे याला. हे 1250 रुपये गेले. 60-65 साईज आहे कांद्याला. बघ शकतो तुम्ही. ठीक. अच्छा हा कांदा तिथलाच एक सिन्नरचाच कांदा आहे. बरं ठीक आहे. एकच कांदा आहे का? बरं ठीक. काय भाव गेले? 1500 रुपये. 1500 रुपीज. दोन्ही नग एकच आहे ना? 1500 रुपये सरलट जायला डायरेक्ट दोन्ही नग. आणि कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती. बरं ठीक आहे. काय नाव आपलं? गोविंद जराडे लौकी शिरसगाव लौकी शिरसगाव लवकर. ठीक. पहिलीच केप आहे का? शनिवारी आले होते? नाही शनिवारी नव्हतं नव्हते ना? पहिलेच. अच्छा कोणतं बियाणं बोलले याचं? ही घरगुती घरगुती बियाणं आहे ना? ठीक. पुढं बघू. बघ सर तुम्ही 465 रुपये. 465 रुपीज. कुठली हो गोल्टी? खडक ओझर. 465 रुपये. आणि शनिवारी होते का तुम्ही? नाही ना? बरं ठीक. काय भाव गेले तुमचे लाल कांदे? 741 741. बघू शकतो तुम्ही मीडियम गोल्टा मिक्स आहे. 741 741 रुपीज. कुठला आहे कांदा? वडाळी भुई. आणि ती गोल्टी काय गेली? 300 फिक्स मध्ये का? फिक्स 300 फिक्स मध्ये. बरं ठीक आहे. आणि शनिवारी होते का? नाही नाही ना? बरं ठीक. बघू शकतो तुम्ही गोल्टी आहे. यांचा घ्या काढून काय भाव गेली माऊली? 411 रुपये गोल्टी जाईल. बघू शकतो तुम्ही 411 रुपीज. आणि शनिवारी होते का तुम्ही? कांदे होते. कांदे काय गेले होते? 951 गेले होते. याच्यातलेच कांदे होते का? अच्छा. आणि कुठला आहे कांदा? शेलूपुरी. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक आहे. शेलूपुरी. पुढं बघू.